वाडा बघूनच सगळा गेम लक्षात आलाय माझ्या. मला आधी वाटलं की फक्त यू बलमा असेल याच्यामध्ये, पण तुम्ही बी याला सामील आहे. मला सांगा या सगळ्या मागं कुणाचं डोकं होतं? अरे मागे बघता तुम्ही? अरे ती बघते नसतं सध्या, हे बघते. बलमा मला सांग ह्याच्या मागं नक्की कुणाचं डोकं होतं? माझं डोकं नव्हतं, मी फक्त माणसं गोळा करायला होतो बस. नाही तुझ्याकडं डोकं नाहीच आहे. हा नाही ते मला माहिती आहे. सोड ते खरं आहे, पण ह्याच्या मागं कुणाचं डोकं होतं? ह्याच्या माग डोकं कशी दिसते मी? बघवत नाही तुमचं लख लख करताय बघा तुम्ही. म्हणजे काय साधं डोळ्यांना बघतायचं नाही का काय तर तुमच्याकडं? अयो तुम्हाला बघायला तर गॉगल घालून बसायला लागतंय वाटतं. मी काय म्हणते मम्मी, काही म्हणा 10 वर्षांनी लहान दिसताय बघा. बया चित्रकारांचं तर काही खरं नाही आता. चित्रकार म्हणतेस का? सॉरी पप्पा. बरं तर काय वाटतं माहितीये, ती निवडणूक वगैरे सगळी ठीक आहे, म्हणजे जिंकालच तुम्ही, पण असं फोटो बघून तर नाही. जाहिरातवाल्यांचे बिल फोन येणार आहेत बघा तुम्हाला. कुठली जाहिरात मिळेल मला ना? आता बघा पॉलिटिशियन म्हटल्यानंतर तसंच काहीतरी पाहिजे ना, म्हणजे मुझे भी पिला दे शराबी. चुकून मिक्स झालं. मला तर काय नाही, तुमच्यामध्ये भावी आमदारच दिसतात बघा. भया म्हणजे लाल दिव्याची गाडी, काठपदराच्या साड्या, मग नंतर आमदार, पुढे खासदार, मग मंत्री, जरा पुढे गेलं पंतप्रधान. अहो मम्मी साहेब, तुमचं भाषण ऐकत बसायचं का फोटोशूट पण करायचंय? आवरा पटकन या इथे, चला उभे राहा. छान छान पोच द्या मस्त. सांगते मला काय वाटतं माहितीये का, असे हात ठेवत हनुडी त्याच्यावर टेकवा, असं लाजा, थोडसे लाजा. हो बरं दिसतंय बघा, बरं दिसतंय. ते असं करतात बघा. बांगड्या बी दिसतात त्याच्यात. हा ते एका बाजूला करू शकता बघा तुम्ही असं. अहो कसल्या पोस्ट सांगताय? लग्नासाठी स्थळ बघायचं का त्यांना?